हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण मस्तच असाल तर आम्ही पण मस्तच आहे. तर सकाळचा टाइम आहे, सकाळचे 9:30 झाल्यात. तर आता मी नाश्त्याला बनवणार आहे. तर काय बनवणार आहे चला तुम्हाला दाखवते आणि बघूया आपण मी आज कसं कसं बनवणार आहे. आणि लवली परलीला लई दिवस झालं मागे लागल्या होत्या, पण ते सगळं सामान नव्हतं आणि मग घेऊन यायचं होतं म्हणून केलं नाही. आणि आज करणार आहे आणि चला दाखवते तुम्हाला मी काय बनवणार आहे. असंच व्हिडिओ बघत राहा आणि नवीन असला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आपण. तर बघा मी इथं सगळं असं तयारी करून घेतलेली आहे. आणि इथं बघा हे मायोनीज आहे, क्रीम आहे एक, आणि हे पिझ्झा स्टफिंग आहे, ते पिझ्झाचं सॉस आहे. तर इथं ब्रेड घेतल्या, तर आता ह्याच्यावर हे सगळं टाकून घेणार आहे आणि ते दोन्ही टाकायचं आणि मस्त असं काय मिक्स करून घ्यायचं. सगळ्या ब्रेडवर टाकणार आहे आणि तुम्हाला किती ब्रेड पाहिजे असेल तेवढे घेऊ शकता तुम्ही पण. आता मी इथं 5 ब्रेड घेते, तर 5ला पण सगळ्याला असं मस्तपैकी लावून घेतले दोन्ही मिक्स करून. आणि हे चीज आहे, चीज पण काय सगळं असं घालून घ्यायचं. आणि इथं मी काय एक शिमला मिरच अर्धी आणि अर्धा कांदा कापून असं काय तुकडे तुकडे करून घेतला. तर तुम्हाला पाहिजे असेल तर टमॅटो पण घालू शकताय, पण इथं लवली परली टमॅटो काढून खात्यात म्हणून मी काय न घालताच बनवते. तर असं घालून सगळं मी वरी लावून ठेवायचं, मस्त असं दिसते. आणि शिमला मिरच पण घालून घ्यायचं, सगळ्या ब्रेडवर लावून घ्यायची. त्याच्यानंतर ना हे मी ना इथं लाल मिरच्या कुटून काय त्याचं असं एका ह्याच्यात भरून ठेवलेलं आहे. आणि इथं हे कॉफीचा डबा दिसतोय ना, त्याच्यामध्ये काय लाल मिरचीचं कुटून ठेवलेलं हे आहे, त्याच्यावर सगळं घालून असं घ्यायचं ते पण सगळीकडं मस्त. आणि मी इथं जरजराच घालते, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घालू शकताय. लवली परली जास्त तिखट पण खात नाही, तर उगी थोडं थोडंच घालते मी, थोडं नावाला उगी. आणि हे पिझ्झा सिझनिंग पण आहे इथं, आणि हे काय बाजारातून घेऊन आले मी काल, तुम्ही बघू शकताय भरून आहे बॉटल. तर खास ह्यांच्यासाठीच बनवायला आणले मी, मला पण नाही माहिती होतं, हे सगळं लवलीने सांगितलं म्हणून मी आणले. आणि आता हे सगळं ह्याच्यावर घालून घेणार आहे. आणि घालून घेऊन ह्याला काय वरी ते राहिलेलं सगळं चीज ह्याच्यावर घालून घ्यायचं. आणि इकडं तवा पण ठेवून घ्यायचा तापायला. आता गॅस चालू करून मी काय हे सगळं झाल्यानंतर आता गॅस चालू करते आणि मग ह्याच्यावर हे तवा ठेवून घ्यायचा. तव्यात आपल्याला उगी काय नावापुरतं तेल घालून घ्यायचं, तेवढंच काय क्रिस्पी पण होते खालून आणि तेल ब्रेड काय आपले चांगले भाजतात पण म्हणून. आणि मंद आचेवर ठेवायचं बारीक गॅस करून. आणि हे सगळेच काय मी आता मोठा तवा आहे माझा म्हणून काय मी आता सगळेच ठेवणार आहे ह्याच्यावर. आणि हे 5 ब्रेड घेतलेले आहेत ना, 5च्या 5 ब्रेड असं ठेवून आता ह्याच्यावर काय तवा झाकून घेणार आहे मी. मोठा एवढा साईजचा तवाच आहे माझ्याकडे, प्लेट म्हणजे असं मोठं ताट नाही आहे जास्त. तर आता ह्याच्यावर तवा झाकून ठेवून घेणार आहे मी. एक 5 मिनटं आधी ठेवायचं, मग नंतर बघायचं कसं झाल्यात कसं नाही. आणि बारीक गॅस करून ठेवायचा, मस्त असं त्याला हे म्हणजे असं मंद आचेवर शिजून, नाहीतर करपून जातात ब्रेड आपले, खाली तेल नाही काय नाही डायरेक्ट गॅसवर असल्यामुळं. तर 5 मिनटं झाल्यात आणि मी आता इथं बघणार आहे कसं झालं आहे. तर बघू शकताय थोडं थोडं चीज हे झालं आहे आणि थोडी व्हायची आहे. आता ह्याला म्हणजे ते मधी गॅस आहे म्हणून थोडं फिरवून ह्याला काय इकडली साईड कडची साईड मध्ये करून ठेवले आज परत असं झाकून. आणि इकडे आता हे लवली परली तर झालं. आणि मला आता खायला हिच्या पप्पाला म्हणून काय मी ब्रेड ऑमलेट बनवणार आहे. आणि काय इथं मी सगळे अंडे फोडून वगैरे कांदामध्ये शिमला मिरची घालून अंड्याचं मिक्स करून असं ठेवले, अंडे फोडून त्याला हलवून सगळं. आता एक तवा घेतला आहे मी, ह्या तव्यात काय सगळं अंडं वतून घेणार आहे असं पसरवून मस्तपैकी म्हणजे पुरा असं तवा भरून पसरवायचं जेवढं तेल आहे तेवढं. आणि आता ह्याच्यावर लगेच असं ब्रेड ठेवून घ्यायचं. कोण कोण अंड्याच्या पोळ्या करून मग नंतर काय
ब्रेडला लावून असं बी खातात, पण मी असंच बनवणार आहे. आणि हे बघा आता म्हणजे तवा जो हे व्हायच्या आधीच मी घातले तर हे चिटकून बसले. तर कसं कसं काढून ह्याला काय पलटावंच तर लागेलच, नाहीतर करपून जाईल. तर बघते येते का नाही. तर करणार आहे आता असंच, ह्याला पलटते, तुटलं तुटेल नाहीतर राहिलं राहील. तर आता पलटल्यानंतर ह्याला काय व हे सगळं तोडून घेऊन मी काय आता ह्याच्यात अर्ध त्याच्यात अर्ध असं घालून घेऊन वरी आता इकडे ह्याला पण एक वरती ब्रेड लावून त्याला पण वरती ब्रेड लावून असं घेणार आहे. आणि मस्त असं भाजून दोन्ही साईडनं घेऊन काय पुरा सगळे करून घेते. आणि मग ते पण काढून एका ताटात काढते. आता ते पण गॅस बंद केला आहे मी. आणि कसं झालं कसं नाही, तुम्हाला जर आवडलं हे माझं केलेलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आमचे नवीन नवीन व्हिडिओ येत आहेत तर तुम्हाला बी छान वाटेल बघायला आणि आम्हाला पण आवडेल तुम्ही बघितलात म्हणून. तर सगळं आता हे काढून घेऊन आता खायला बसणार आहे. तर बघू लवली परलीला आवडते का नाही आवडते. तर अशा प्रकारे मी बनवले जसं आलं तसं मला. तर बघू आता कसं होतं आहे काय माहिती. लवलीला आवडते, परलीला तर आवडते का नाही, की परली असं जास्त असं चीज वगैरे असलेलं खात नाही. लवलीला लई आवडतात हे सगळं. तर विचारते त्यांना कसं झालं आहे. हे बघा लवली बसल्या इथं. परली तर म्हणते हे काय आहे असलं, हे नाही आहे छान नाही आहे. आता लवली टेस्ट करायला आहे. लवलीला कसं वाटते बघूया. लवलीला तर आवडलं पण परलीला नाही आवडलं. परलीला ऑमलेटमध्ये पण ते मिरच्या हे घातल्यात